मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथील वेताळ देवस्थानचे दिवंगत पुजारी काशीनाथ गुरव बापू यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे आणि आमदार धैर्यशील कदम या दोन्हीही भाजपा आमदारांनी वेताळ देवस्थानच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या धार्मिक सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी पुण्यतिथी निमित्त हरिभक्त पारायण अक्षय भोसले यांचे कीर्तन तसेच यावेळी सोळशी येथील शणेश्वर महाराज, धारेश्वर महाराज दिवशी, विठ्ठल स्वामी महाराज, वडगाव भाजपा नेते रामकृष्ण वेताळ, विक्रम पावसकर, अंकुश भाऊ गोरे, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, जितेंद्रदादा पवार, प्राध्यापक बंडा गुडसे, सीएम पाटील, मानसिंग माळवे, भाग्यश्री भाग्यवंत, संग्राम कदम, महेश वाघ, राजवर्धन कदम, धनाजी पावशे, महेश कदम पाटील, नाना पुजारी, महेश घारगे, बबनदादा कदम, रोशन बागल यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार धैर्यशील कदम म्हणाले, अध्यात्माने मनुष्याला शांती मिळते। बापूंच्या आशीर्वादामुळे अनेकांच्या व्याधा कमी होण्यास मदत, पुरस्कार, सर्व रोग निदान, रक्तदान शिबिर, चांगला उपक्रम, सरकारच्या माध्यमातून जयराम स्वामी मठ, गिरजा शंकरवाडी आदी देवस्थानला भरीव मदत। आगामी काळात भूषणगड, हरणाई देवी देवस्थानला चांगला निधी दिला जाईल। आमदार घोरपडे म्हणाले, गोरेगाव नगरीचे धार्मिक महत्व वाढवण्यामध्ये वेताळ देवस्थान आणि पुजारी परिवारांचे मोठे योगदान आहे। धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवल्याबद्दल देवस्थानचे कौतुक केले। हरिभक्त पारायण अक्षय भोसले म्हणाले, बापूंनी आयुष्यात परोपकार करून अनेकांना सुख शांतीचा मंत्र दिला, त्यामुळे त्यांचे अनेक वर्षे मरणोत्तर नाव निघत आहे। मृत्यूनंतर अनेक वर्षे नाव कायम राहण्यासाठी समाजाच्या भल्यासाठी दीर्घकाळ चांगले काम करणे गरजेचे आहे। स्वर्गीय आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भक्त परंपरेचे स्मरणही यावेळी त्यांनी केले। मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी सातारा जिल्ह्यातील दिंड्यांचा मान सन्मान आणि पंढरपूर कॉरिडॉरचा विषय उपस्थित केला। मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। संयोजक तथा मुख्य पुजारी दादा महाराज पुजारी यांनी आभार मानले। यावेळी परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांना जीवन गौरव, अक्षय भोसले यांना वारकरी भूषण, मंगेश चिवटे यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तर वैद्य अविनाश काशीद आणि इतर आरोग्य प्रतिनिधींचा विशेष सन्मान करण्यात आला। वासुदेव पुजारी, गणेश पुजारी, विकास पुजारी आणि गावातील युवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। शांती मिळते। या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सगळेजण कुठेतरी जीवाला शांतता मिळावी, आपल्यावर नैसर्गिक अनैसर्गिक ज्या अडचणी निर्माण होतात, भीती निर्माण होतात, ती कुठेतरी श्रद्धेने जाऊन बोलावं आणि त्या श्रद्धास्थानानं आपली ती अडचण दूर करावी म्हणून अनेक माथी या ठिकाणी पुजारी बापूंच्या समाधीस्थळी येत असते, वेताळनाथाच्या स्थानी येत असतात आणि अनेकांची दुःख निवारण्याचं काम या ठिकाणी दादा महाराज बापूंच्या आशीर्वादानं तर हयात करतात। हे काम सोपं नाही आणि म्हणून त्यांनी आज जो दबदबा म्हणा किंवा एक आदर निर्माण केला, म्हणून तरी या संत महान विभूती या ठिकाणी आलेले आहेत। या वर्षीपासून रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, हे सर्व सुरू केलं। खरं तर मला खूप अभिमान, कारण बापूंच्या मुळे आनंद दिघे साहेबांचाही माझा सहभाग झाला। दिघे साहेब माझ्या घरी 2-3 वेळा आले। ते आल्यानंतर आमचं गाव अतिशय आनंदी होत असे। साहेब गेले, खरं तर त्यावेळी आम्ही पोरकं झाल्यासारखं वाटतं। शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही गावाने कार्यक्रम नियोजन केला होता। अचानक तो कार्यक्रम रद्द झाला। मंगेशराव, परत एकदा शिंदे साहेबांना आमच्या गावाची भेट घडवून आणा। मला या निमित्तानं सगळ्या साधू संतांच्या साक्षीने आपल्या सगळ्या जनतेला सांगायचं की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्र भाऊंचं सरकार। तुम्हाला सरकारमधला फरक समजेल। आज या ठिकाणी विठ्ठल स्वामी महाराज म्हणले की सरकार आमच्यासाठी काही करत नाही, म्हणून या गोष्टीबद्दल बोलतो। महाराज तुमच्यासाठी पण जयराम स्वामीच्या मठात सुनबाई याद केली की नाही, 20 मिनिटं बाहेर आलीच मला प्रश्न पडला, लग्न झाले म्हणून विषय बाहेर नसेल म्हणलं काय शाळा सांगितलं बाबा 20 मिनिटं झाली, आमच्याकडे घरी 5 मिनिटात बोलते, तुमच्याकडे कशी काय असा म्हणून आमच्याकडे
महाराज नाही तसं नाही का विचार आज सुनबाई काय झालं सुनबाई नवीन होती महाराज ती पडद्याच्या मागणं म्हणते काय म्हणतो सासूबाई साखर मी म्हटलं ठीक आहे संपू शकते ना पण तिला तरी नुकती सासू झाली 7 दिवसापूर्वी तिला वाटत मी राष्ट्रपती जमीन जाऊन टाकला ते सुनबाई साखर संपली म्हणून काय झालं ते कुत्रा घे मांजर घे हा अजून काय नाही काय हत्ती घे हत्ती तुमच्या घरी ते गणेश म्हणजे महाराज बापूंचं पुण्यतिथी आणि मी हाय वाढ केली मी हाय वाढ केली मला 4 पुत्र मांजर चालले काल ज्यांची गटारी काय गटारी नाही दत्तहारी असं नाव आहे मूळ शब्द काय दत्तहारी की आपल्याकडनं जे काही अगणित पाप झाली त्या पापांचं हरण होण्याकरता श्रावण मासामध्ये उपवास जप असं म्हणून काय नाव होतं दत्तहारी आपली माणसं वाढली हुशार की बघा म्हणजे आम्हाला काय डोळे माणसं बसले ते सगळे वारकरी एक मन संसार करत हे सगळे लाडके बहीण महात्मा संत मंडळी वारकरी संप्रदायाचे सगळे राजकीय क्षेत्रातले आध्यात्मिक क्षेत्रातले सर्व मंडळी एवं मी कुणालाही घरी जाऊन त्यांच्या निमंत्रण नाही दिलेलं किंवा काय नाही फोनवरून नुकतं की बाबा आज बापूंची पुण्यतिथी आहे तर तुम्ही सर्वांनी या आणि त्यांना सगळ्यांना मान देऊन हे आज इथं सर्व जनसमुदाय ही संत मंडळी इथं आलेत मी त्यांना पहिल्यांदा साष्टांग दंडवत करून मी काही जर माझ्याकडे चुकलं असेल अनावधानं तर मला माफ करा मी तुमचा मुलगा समजून मला माफ करा मी वेताळाचरणी बापूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि ह्या कार्यक्रमाला धैर्यशील दादा मनोज दादा आहेत विक्रम बाबा आहेत चिवटे साहेब अक्षय महाराज आहेत आणखीन रामकृष्ण दादा अंकुश भाऊ आलेत आणि जितेंद्र दादा सगळे आमच्या परिसरातील आमच्या गावातील सर्व मान्यवर हा राजकीय कुठलाच हे मंच नाही हा आध्यात्मिक मंच आहे पण सगळ्यांना मी निमंत्रण दिलंय आणि त्या पद्धतीने सगळे आले त्याबद्दल मी ह्या सगळ्यांचा धन्यवाद मानतो आणि आज आम्ही ह्या वर्षीपासून बरेच वेळ तुमची वाट बघितली दादा या वर्षीपासून आम्ही बापूंच्या नावाचा मी या विभागाचं एक अतिशय तीर्थरूप अशा पाद्धतीचं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाला नमन करण्यासाठी या गावाला ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालं आणि त्यांच्यामुळे अगदी आनंदी दिघेंसारखं व्यक्तिमत्व सुद्धा त्या ठिकाणी कायम या नगरीमध्ये येत होतं. आज सगळे सत्पुरुष या ठिकाणी मोठ्या संख्येनं या नगरीमध्ये दरवर्षी या पुण्यतिथीच्या निमित्ताने येत असतात आणि सर्व त्यांचे भाविकगण सुद्धा येत असतात. यावरून लक्षात येतं की व्यक्तिमत्व किती मोठं अध्यात्मामध्ये किती मोठं नाव होतं आणि खऱ्या अर्थानं त्याने आपल्या आयुष्यभरामध्ये आपल्या भक्तगणांना अतिशय चांगल्या पद्धतीचं सत्संग आणि त्यांना चांगल्या मार्गाला लावण्याचं काम चांगले आशीर्वाद देऊन त्यांची सेवा आपल्या माध्यमातून त्याने आपल्या आयुष्यामध्ये केली आणि त्यामुळंच आजही लोक तेवढ्याच सद्भावनेनं तेवढ्याच चांगल्या मनाने या ठिकाणी येऊन आज या ठिकाणी महाराजांना नमन करतात आणि त्या ठिकाणी नतमस्तक होतात. आज तोच वासा आणि वारसा या ठिकाणी दादा महाराजांनी सुद्धा पुढे सुरू ठेवलेला आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून योग्य मार्गदर्शन या ठिकाणी त्यांच्या भक्तगणांना या ठिकाणी देण्याचं काम दादा महाराज सुद्धा करतायत. आज जर कोणीही त्या ठिकाणी दादा महाराजांच्याकडे आलं तर त्यांना ते कायमच योग्य मार्गदर्शन करत असतात आणि एक अतिशय आपल्या जवळचं घरातील व्यक्तिमत्व अशा पद्धतीनं दादा महाराज सुद्धा कायम वागत असतात. प्रत्येकाला आपुलकीनं या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करत असतात. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे, गोरेगाव वांगी.
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.